दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक हे ऐतिहासिक आणि प्राचीन शहर असून राज्य आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहन चालक या शहरात येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाहन चालकांना योग्य दिशा मिळावी यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. मात्र नाशिक रोड येथील वाहनधारकांना दिशा दाखवणारे दिशादर्शक धूळ खात पडले असून त्यामुळे वाहनधारक दिशाहीन होत आहेत. नाशिक रोड दत्त मंदिर जवळ स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल आणि बिटको पासून जेल रोडकडे जाताना नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना वाहनधारकांना शहरात प्रवेश करताना सोयीस्कर व्हावे म्हणून दिशादर्शक फलक लावले आहेत. 5 ते 6 महिन्यांपूर्वी अवजड साहित्य घेऊन जाणारे वाहन या मार्गावरून जात असताना फलकामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे संबंधित अवजड वाहनाला मोकळा मार्ग मिळावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने JCBच्या साहाय्याने काढले होते. मात्र त्यानंतर हे दिशादर्शक फलक रस्त्याच्या बाजूला धुळखात पडलेले असून वाहनधारकांना दिशा कळत नसल्याने अनेकदा वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असते. तर वाहन चालकांची गैरसोय, वाढती वाहतूक कोंडी आणि त्यामुळे पोलिसांची होणारी दमछाक लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेने हे दिशादर्शक फलक तात्काळ पुन्हा बसवावे अशी मागणी नागरिकांमधून होत असून आता तरी पालिका याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक करत आहेत. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड.